त्याचा थर्ड पिरियड आहे, ह्यामध्ये कंडिशन काय आहे, लास्ट मध्ये कंडिशन जो दिलाय हा, तर ह्या कंडिशन मध्ये काय आहे, ही एक्झाम्पल ह्यामध्ये कंडिशन काय असणार आहे की आई किंवा बाबा एक इंडियन सिटीजन असला पाहिजे, म्हणजे दोघांपैकी एक, म्हणजे बोथ पॅरेंट्स आर इंडियन सिटीजन. इथं पहिला म्हटलं ही कंडिशन सांगत नाहीये मी, बोथ म्हटले यामध्ये ही कंडिशन. वन पॅरेंट, एक पॅरेंट काय असायला पाहिजे, एक पॅरेंट काय असायला पाहिजे, आई किंवा बाबा इंडियन सिटीजन असायला पाहिजे, एक कोणतरी. पण बाबा इंडियन सिटीजन आहेत, पण आई ह्यामध्ये काय नेपाळ सिटीजन आहे किंवा कुठल्या बाहेरच्या देशातली सिटीजन आहे, पूर्ण झाली. पण दुसरं काय सांगितलं की ह्यामध्ये जो ह्यामध्ये वन पॅरेंट इज अन इंडियन सिटीजन अँड अदर इज नॉट इलिगल मायग्रंट, म्हणजे आपण इलिगल मायग्रंट बघितलेलं की म्हणजे आई काय आहे ह्यामध्ये, आई काय आहे, इंडियन सिटीजन आहे आणि बाबा काहीतरी इलिगल मायग्रंट आहे, असं असायला नको. ह्यामध्ये इलिगल मायग्रंट म्हणजे काय, विदाउट परमिशन काय आल्यात, इंडियामध्ये आल्यात आणि लग्न करून घेतल्यात, असं असू नये. कंडिशन काय बघितलं, बाय बर्थ आहे. पहिल्या कंडिशन मध्ये बाय बर्थ आहे, ऑटोमॅटिक त्याला काय मिळालं, त्याला इथे इंडियन सिटीजनशिप मिळाली. त्यानंतर दुसरी कंडिशन बघितली, दुसऱ्या कंडिशन मध्ये काय, पर्सन बॉर्न बिटवीन ह्या, आता जो सिटीजनशिप ऍक्ट 1955 आहे ह्यामधला सेक्शन 4 आहे. तर सेक्शन 4 काय सांगतोय, सिटीजनशिप बाय डिसेंट. आता डिसेंट म्हणजे काय, सिटीजनशिप बाय डिसेंट. डिसेंट म्हणजे काय असते की द वर्ड डिसेंट मीन्स सिटीजनशिप acquired through one's parent. This section applies when a child is born outside India. म्हणजे डिसेंट म्हणजे काय, की डिसेंट म्हणजे वंश किंवा ब्लड रिलेशन जो असतोय ना, त्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या पॅरेंट्स कडून मिळणे, किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल आई किंवा बाबा जे असतील इंडियन सिटीजन असल्यामुळे त्यांच्या मुलाला पण काय मिळणार आहे, यामध्ये इंडियन सिटीजनशिप मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये काय घ्यायचं की आता समजा ए आहे, ए आहे, बी आहे. ए आणि बी काय आहे, तर ह्यामध्ये इंडियन सिटीजन आहेत, दोघं पण काय इंडियन सिटीजन आहेत. आता ह्यांनी गेले अब्रॉडला गेले, अब्रॉडला जॉब साठी गेले होते, पण ह्यांनी नॅचरली काय इंडियन सिटीजनच आहेत ना हे. मग आता तिथे गेल्यावर काय झालं, त्यांना एक बेबी झालं. मग आता हा इंडियन सिटीजन राहिला काय, नाही, कारण तो अब्रॉड मध्ये जन्मला, बाय बर्थ ही इज नॉट अन इंडियन सिटीजन. सो इथे काय असणार आहे की कंडिशन काय ऍप्लिकेबल होणार आहे की हा बाबा ह्या बेबीला पण इंडियन सिटीजनशिप मिळणार आहे, कारण त्यांचे आई आणि बाबा जे आहेत ते इंडियन सिटीजन आहेत. कारण त्यांनी इंडियन सिटीजन आहेत, सो त्यांना पण काय मिळणार आहे, त्या बेबीला पण इंडियन सिटीजनशिप मिळणार आहे. तुम्ही जॉब साठी गेलेत ना तिथं, आणि तिथं ते बेबीचा बर्थ झालाय, बेबी बर्थ साठी थोडी ना तुम्ही इंडियामध्ये येणार आहेत, सो इंडियन सिटीजनशिप त्याला सुद्धा मिळणार आहे. मीनिंग आता ह्यामध्ये अ चाइल्ड बॉर्न आउटसाइड इंडिया मे बिकम अन इंडियन सिटीजन. आता जर आउटसाइड इंडिया चाइल्ड असेल तर तो इंडियन सिटीजनशिप होऊ शकतो. इफ द लीगल कंडिशन इन सेक्शन 4 आर सॅटिस्फाईड, द रूल्स हॅव चेंज थ्रू अमेंडमेंट. म्हणजे हे जे लीगल सॅटिस्फॅक्शन झालं असेल, रूल्स हॅव चेंज म्हणजे अमेंडमेंट थ्रू रूल्स चेंज झाले. So the applicable version depends on the date of birth वर असणार आहे. ओके, सो आता बघ ह्यामध्ये रोहन इज बॉर्न इन सिंगापूर मध्ये बॉर्न झाला. हिज फादर काय इंडियन सिटीजन आहेत. इफ रिक्वायरमेंट ऑफ सेक्शन 4 इज applicable, but on the date of birth are fulfilled, including registration requirements are applicable, Rohan can become an Indian citizen. तो Indian citizen by descent होऊ शकतोय. त्याच्यानंतर अनदर एक्झाम्पल, अ चाइल्ड इज बॉर्न इन कॅनडा. आता चाइल्ड जो आहे तो कुठं बॉर्न झालाय, काय झाला, कॅनडामध्ये बॉर्न झाला हा चाइल्ड. मग आता ह्यामध्ये हिज मदर इज इंडियन सिटीजन. जो मदर आहे आयदर पॅरेंट्स म्हटलं ना, मदर काय आहे, इंडियन सिटीजन आहे. मग सब्जेक्ट टू ऍप्लिकेबल लीगल रिक्वायरमेंट, जे जे लीगल रिक्वायरमेंट्स असणार आहेत ते कंडिशन फुलफिल करायचे, मग तो काय होणार आहे, यामध्ये इंडियन सिटीजनशिप होणार आहे. चाइल्ड बॉर्न इन इंडिया आहे सेक्शन 3 मध्ये. सेक्शन 4 मध्ये आउटसाइड इंडिया. सिटीजनशिप बाय बर्थ, कारण इंडियामध्ये जन्म झालाय. प्लेस इम्पॉर्टंट आहे. आता सिटीजनशिप बाय डिसेंट आयदर पॅरेंट्स असणार आहेत. पॅरेंट सिटीजनशिप स्टॅट्युटरी कंडिशन इम्पॉर्टंट असणार आहेत. एकतर पॅरेंट्सची सिटीजनशिप आणि प्लस अँड म्हटले ऑर नाहीये, तो ह्यामध्ये स्टॅट्युटरी कंप्लायन्स पण असणार आहे.